तर जय शिवराय मित्रांनो, सप्ताह स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्या सप्ताहाचा होता चौथा दिवस. तर चौथा दिवस होता म्हणल्यावर चला लवकर जाऊया म्हणलं आपण पाराकडं. तर पाराकडं आपण आल्यानंतर पहिल्यांदा राधाकृष्णाच्या फोटोजवळ गेलो आणि म्हणलं राधाकृष्णाच्या फोटोच्या पाया पडून घ्यावं. तर मग काय आपण राधाकृष्णाच्या पाया पडून घेतल्या. पाया पडून घेणं झाल्यानंतर म्हणलं चला आपण आता पारामध्ये जाऊन बघूया काय काय चालू आहे. तर मंदिरात आल्यानंतर बघू शकता तुम्ही की आपले मित्रमंडळी मस्तपैकी पुस्तक वाचत होते. तर त्यांनी पुस्तक वाचत राहते म्हणलं आपण मारुती रायाच्या थोड्या पाया पडून घ्यावं म्हणलं. तर आपण आलो नंतर मंदिरामध्ये वाजवली आपण घंटी. नंतर म्हणलं चला देवाच्या पाया पडूया. तर पडल्या देवाच्या पायान म्हणलं चला आता बाहेर जाऊया आपण घराकडं. तर घराकडे आपण आल्यानंतर बघतो काय आपल्या घरासमोरच मित्रमंडळी मस्तपैकी फेप्सी खात बसले होते. तर त्यांना म्हणलं फेप्सी खावा तुम्ही, मला जायचं आहे जवकोटला. तर मग आपण निघालो गाडीवर जवकोटला, कारण की आपल्याला द्राक्ष आणायची होती. तर आपण नंतर आलो जवकोटला. द्राक्षाच्या गाड्यापाशी आल्यानंतर आपण एक शूट घेतला. मग म्हणलं द्राक्षाच्या गाड्याचा आपण शूट घेतला, आता जाऊया आपल्याला पिसा ते घ्यायच्यात. तर आपण आलो कपड्याच्या दुकानामध्ये. कपड्याच्या दुकानामध्ये आल्यानंतर म्हणलं मामा लईच गरमी होत आहे, आता तर लसी बिशी पाजवा म्हणलं ना. आलो आपण नंतर बेकरीमध्ये. मग आल्यानंतर म्हणलं चला घ्या कॅरेट आता आणि चला घराकडं म्हणलं. तर घराकडं आल्यानंतर आपण आलो लगेच सत्याच्या ठिकाणी. मग सत्याच्या ठिकाणी आल्यानंतर एकाच खुर्चीवर 5 जण बसले होते. त्याने म्हणलं बसा तुम्ही 5 जण. तर नंतर आपण मित्राजवळ बसलो होतो. मग मित्राचाही शूट घेतला आपण. मग काय भागवताचार्य महाराज मस्तपैकी भागवत सांगत होते. तर भागवत ऐकलं आपण थोड्या वेळ. नंतर म्हणलं की आता भागवत संपायचा टाइम झालाय, तर आपण जाऊन द्राक्ष आणावी. तर द्राक्ष आणली ठेवली तिथे. नंतर लगेच आरतीचा टाइम झाला, आरती चालू झाली. आणि आरती चालू झाल्यानंतर म्हणलं आरती करताना एक व्हिडिओ काढावं म्हणलं. तर त्याचा व्हिडिओ काढल्यानंतर म्हणलं वाटूया आपण आता प्रसाद. तर प्रसाद घेण्यासाठी बघू शकता किती गर्दी आहे. नंतर मग आपल्या जेवणाचं काय नाही, आज गावकरी मंडळीचं जेवण होतं, कारण की आज होता एकादशी होती, त्याच्याने आज खिचडी होती. मग घेतलं आपण पण खिचडी, चालू केलं खायला. मग खाणं झाल्यानंतर आपण आलो घराकडे. तर म्हणलं आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया म्हणलं. तर भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.